नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आता 2025 पासून नवीन कागदपत्र द्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला पुढील 19वा हप्ता येणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवसात कोणते कागदपत्र द्यावी लागणार आहे ते नक्की बघा आणि जराही वेळ न घालवता ही 4 कागदपत्रे जमा करा। जर का ही 4 कागदपत्रे तुम्ही नाही दिली तर तुम्हाला 19वा हप्ता सरकार देणार नाही असे बैठकीत सांगण्यात आले आहे। जे शेतकरी हे 4 कागदपत्र देणार त्यांनाच पुढील पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे, पैसे मिळणार आहे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे। मग कोणती असणार ही 4 कागदपत्रे जी तुम्हाला आत्ता द्यावी लागणार आहे? फक्त पुढील 5 ते 6 दिवस बाकी आहे। लवकरात लवकर तुम्हाला ही 4 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही 4 कागदपत्र कोणती आहे नक्की बघा। तसेच मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठी लॉटरी पण लागणार आहे। आता शेतकऱ्यांना सोन्यासारखे दिवस येणार आहे। पीएम किसान योजनेत 2000 जो हप्ता येत होता त्यात आता वाढ होऊन 3000 होणार आहे। त्यामुळे येणारा 19वा हप्ता हा 3000 रुपये असणार आहे। पण अनेक शेतकऱ्यांचे वाईट पण दिवस येणार आहे। अनेक शेतकरी यातून अपात्र होणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यांचे कारण देखील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तसेच नमो शेतकरी जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। काही शेतकऱ्यांसाठी दुःखद देखील बातमी आहे। अनेकांचे लाभार्थी यातून नाव देखील कट होऊ शकेल। 4 कागदपत्र बदललेली आहे, ती कोणती द्यावी लागणार आहे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे। नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। तुम्हाला येणारा हप्ता 2000चा नसून 3000चा येणार आहे। जे कोणी शेतकरी 4 कागदपत्रे देणार नाही त्यांना पुढील हप्ता 2000चा नसून 3000चा आहे, तो येणार नाही। त्यामुळे पुढील कागदपत्रे आपले 7 ते 6 दिवसामध्ये जमा करायचे आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक ऐका। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेतून देण्यात येणारा 19वा हप्ता यात 4 बदल केले आहे। तुम्हाला आता 4 कागदपत्रे देण्यात येणार आहे। यामध्ये तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार नाही। सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची बातमी आहे, तुम्हाला आता हप्ता वाढून मिळतोय। 2000चा हप्ता आता 3000 होणार आहे। परंतु ही 4 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। तसेच तुमच्या अर्जाची छाननी देखील होणार आहे। अर्जाची छाननी होऊन लाभार्थी काही शेतकरी या योजनेतून बाद देखील होणार आहे। यासाठी अटी काय आहे, काय पात्रता आहे, तुम्हाला कागदपत्र कोणती सांगितली आहे हे लक्षपूर्वक बघा। मग शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनाला प्रश्न पडला असेल की कोणते शेतकरी अपात्र होणार आहे, हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये समजवणार आहे मी तुम्हाला। त्याआधी हप्ता जारी होण्याआधी 4 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। मोठा बदल हा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून होत आहे। तुम्हाला जर 2000ची प्रतीक्षा असेल, तिथे तुम्हाला सरकार 3000 रुपये देणार आहे। वार्षिक तुम्हाला 6000 मिळत होते, पण यात वाढ होऊन आता वार्षिक 9000 रुपये शेतकरी मित्रांना मिळणार आहे। तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा तुम्ही हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण तुमच्यासाठी देखील हप्ता वाढ आहे। जो म्हणजे वर्षाला 8000 हप्ता येणार आहे, तो आता 9000 पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आणि 9000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। मिळून तुम्हाला 18000 रुपये येणार आहे। सर्वांना वाटत असणार येणारा हप्ता 2000 रुपयाचा येणार आहे, पण लक्षात घ्या, आपल्या देशात राज्यात भाजपाचे राज्य आले आहे। केंद्रातून आणि सरकारकडून तुम्हाला लाभ मिळणार आहे। जो 2,000चा हप्ता येत होता ते आता टोटल 6000चा येणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात पूर्ण आनंदाचे वातावरण आहे। येणारा हप्ता वाढवून दिला जाणार आहे।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, कारण आता कागदपत्र बदललेली आहे. जर हे कागदपत्र दिले नाही तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. येणारा हप्ता 6,000चा आहे. PM किसान योजनेचा हप्ता वाढवून आता 3,000 रुपये आणि नमो शेतकरी जे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो हप्ता येतो तो 2,000चा नसून 3,000चा आहे. असं टोटल तुम्हाला 6,000 एकदम येणार आहे. आणि हे दोन्ही हप्ते PM किसान योजनेचा जो हप्ता आहे आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार आहे. वर्षाचे 6,000 जे येत होते ते आता 18,000 येणार आहे. हा मोठा बदल 2025 पासून होत आहे. यामध्ये लागणारी कागदपत्रे कोणती असणार मी नक्की सांगणार आहे, कारण ही 4 कागदपत्रे बदललेली आहे. नवीन जे कागदपत्र त्यामुळे हप्ता वाढवून मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे ही 4 कागदपत्रे दिल्याशिवाय हप्ता मिळणार नाही. PM किसान योजनेचा हप्ता असे 2 हप्ते वाढवून येणार आहे, तो वाढवून मिळणार नाही. हे 4 कागदपत्र दिल्याशिवाय हप्ता बँकेत येणार नाही. त्यामुळे कोणती कागदपत्रे लागणार आहे ते नक्की पहा. मी तुम्हाला 4 कागदपत्रे समजावून सांगत आहे, अगदी क्रमाने सांगत आहे. पहिले आहे आधार कार्ड. पती पत्नी दोघांचे पहिले एका व्यक्तीचेच आधार कार्ड लागायचे. आता दोघांचे आधार कार्ड हे नवीन नियमानुसार लागणार आहे. दोघांचे आधार कार्ड लागणार आहे. तुमचा मोबाईल नंबर जुनाच असावा, नवीन घेतला असेल तर तो आधार कार्डला लिंक असावा. तिसरं म्हणजे रेशन कार्ड हे KYC केलेले असावे. तुमच्या घरामध्ये मुलं सुना नातवंड यांचे नावं टाकून तुम्ही KYC केलेलं रेशन कार्ड आपण द्यायचं आहे. पहिला हा नियम नव्हता, पण हा नियम आता नवीन निघाला आहे. चौथा म्हणजे 7/12 उतारा. 7/12 उतारा जो आहे तो आपल्याला जोडायचा आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. 7/12 ज्या शेतकऱ्यांना 20 एकर 30 एकर अशी जास्त जमीन आहे ते पण PM किसान योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे 7/12 नवीन द्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी 6,000 मिळतात. आता या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. हे जरी खरे असले तरी यामध्ये बरेच असे शेतकरी आहे ज्यांनी परिस्थिती चांगली असताना ते या योजनेचा हप्ते घेत आहे. हे सरकारच्या लक्षात आले. त्यासाठी ही नवीन 4 कागदपत्रे द्यावी लागणार आहे असे सरकारकडूनच सांगण्यात आले आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.